नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मराठी विषयाची सत्र 1 ची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासूयात. परीक्षेसाठी गुण आहेत एकूण 80. सर्वप्रथम तुम्हाला इथे कृतीपत्रिका सोडवताना कोणत्या सूचना दिलेल्या आहेत ते इथे पाहायला मिळतील. या सूचनांचं काटेकोर पालन करायचं आहे. आपण पुढे जाऊयात. सर्वप्रथम विभाग 1 गद्य 1 मध्ये आपल्याला इथे एक उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न इथे आपल्याला दिसतील. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, लेखिकेने बालवयात उन्हाळ्यात सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी कोणत्या? आणि यासाठी आपल्याला 4 गोष्टी लिहायच्या आहेत. गुण आहेत 2. इथे आपल्याला उतार्यामध्ये लेखिकेने अनुभवलेल्या गोष्टी पाहायला मिळतील. त्यामध्ये लेखिकेने अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड अनुभवलं आहे, शनिवार वाड्यातील बकुळीची फुलं वेचून आणलेली आहेत, माठातलं वाळा घातलेलं पाणी पिलेलं आहे, आई आत्यांची कुरडयांची पापड्यांची अंगणभर पडणारी वाळवणं पाहिलेली आहेत, कैरीची डाळ आणि पन्ह, कधीमध्ये परवानगी मिळालीच तर बर्फाचा गोळा, उसाचा ताजा रस घेणं, या गोष्टी लेखिकेने अनुभवलेल्या आहेत. यांपैकी इथे खूप अनुभवलेल्या गोष्टी दिलेल्या आहेत. यांपैकी कोणत्याही 4 गोष्टी तुम्ही लिहायच्या आहेत. पुढे जाऊयात आपण. पुढील प्रश्न आहे, गॅलरीत झोपण्याची संधी मिळण्याचा काळ कोणता? यामधचं उत्तर आहे, मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये सुट्टी लागल्यानंतर गॅलरीत झोपायला मिळत असे. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लेखिकेला याचा आळस नव्हता. लेखिकेला कधीही अभ्यासाचा आळस नव्हता. पुढील प्रश्न आहे स्वमताचा. सुट्टीची वाट पाहणं या बाबतीत तुमचे अनुभव लिहा. तुम्ही सुट्टीची वाट का पाहता? मग त्यामध्ये अगदी लेखिकेसारखं तुम्हाला वाचायला आवडत असेल किंवा विविध उन्हाळ्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला आवडत असेल, या सर्वांचा उल्लेख करायचा आहे. आपलं उत्तर स्वमतावर आधारित आहे, त्यामुळे तुम्हाला जे आवडेल ते बिनधास्त लिहा, तुम्हाला मार्क्स मिळून जातील. पुढील प्रश्न आहे, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. इथे आपल्याला दुसरा उतारा देण्यात आला आहे. कर्ते सुधारक कर्वे या पाठातला हा उतारा आहे. यावर आधारित पहिला प्रश्न, महर्षी कर्व्यांची स्त्रियांबाबतची स्वप्न कोणती होती? तर महर्षी कर्व्यांना वाटत होतं की स्त्री स्वाभिमानी असली पाहिजे, प्रत्येक स्त्री शिकली पाहिजे, ती उच्च विद्याविभूषित असली पाहिजे, तिला पुरुषांइतकंच स्वातंत्र्य मिळायला हवं, तिने पुरुषांशी स्पर्धा करायला हवी, अशी स्त्रियांबाबतची त्यांची स्वप्न होती. पुढील प्रश्न पाहूयात. वाक्य पूर्ण करा. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य आणि दुसऱ्या टोकावर पुरुषांच्या बरोबरीने तिला स्पर्धेत उतरवणं हे होतं. दुसरा प्रश्न, एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो? त्याचा पुढचा भाग. त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे. आपण आता पुढील प्रश्नाकडे वळूयात. स्वमतासाठी प्रश्न आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण तुमच्या भाषेत लिहायचे. तर आपल्याला उतार वाचल्यानंतर काय वेगळेपण जाणवतं ते स्वतःच्या भाषेत लिहा. पुढील विभाग आहे अपठित गद्य. आपण या विभागामध्ये कुठल्या प्रकारचा आपल्याला अपठित उतारा आलेला आहे तो प्रथम पाहूयात. इथे तुम्हाला उतारा दिसत आहे आणि या उतार्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. उतारा शांततेत वाचा आणि प्रश्नांची उत्तरं लिहा. पहिला प्रश्न आहे, अबालवृद्धांना थक्क करणाऱ्या गोष्टी. तर यामध्ये ज्ञानदेवांचं निवासस्थान आणि ज्ञानदेवांची लिहिण्याची जागा हे 2 उत्तर आहेत, ती आपण लिहायची आहेत. मुलांनो, असे जे प्रश्न येतात आणि त्याच्यासाठी काही चौकोन करून दिलेले असतात, त्या चौकोनामध्येच उत्तरे लिहा आणि हे चौकोन करण्यासाठी पेन्सिलचा नाही तर पेनचाच वापर करा. तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळून जातील. पुढे जाऊयात आपण. या उतार्यावर आधारितच आणखी 2 प्रश्न आहेत. शुद्धी स्तोत्रे अर्पण करणारे पैठणचे पांडित्य. आणि दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील भाविकांच्या जिभेवर रुळणारा हरिपाठातील ज्ञानदेवांचं पावन नाम. असे ही 2 प्रश्नांची उत्तरे आहेत. आपण पुढील प्रश्नाकडे जाऊयात. विभाग 2 मध्ये येऊयात. हा विभाग आहे पद्य विभाग आणि यामध्ये
पहिला प्रश्न जो आहे, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. आपल्याला इथे आश्वासक चित्र ही कविता देण्यात आलेली आहे. या कवितेवर आधारित पहिला प्रश्न, भातुकली खेळताना मुलगी या दोन गोष्टी करते. मुलगी कोणत्या दोन गोष्टी करते त्याचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तर मुलगी बाहुलीला मांडीवर घेऊन थोपटत आहे, तसेच भातुकलीच्या गॅसवर तिने भाताचं आधण ठेवलेलं आहे. या दोन गोष्टी ती करत आहे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. घराच्या झरोक्यातून पाहणारी कोण? तर कवयित्री म्हणा किंवा नीरजा म्हणा, पण इथे लेखिका असं म्हणू नका. पुढील प्रश्न आहे, मुलगा खेळत असलेला खेळ. मुलगा चेंडू हा खेळ खेळत आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. यासाठी गुण आहेत. हळूहळू शिकेल तोही, आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं आणि तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून हे सगळं करणं. तर यामध्ये आपल्याला मुलाकडूनही कवयित्री काही अपेक्षा ठेवत आहे. त्या कशा पद्धतीने पूर्ण होतील, त्याला किती कालावधी लागेल या संदर्भात बोलत आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना पहिल्या परिच्छेदामध्ये आपण कवी, कवयित्री, त्याचबरोबर काव्यसंग्रह याचा उल्लेख करायचा आणि एका ओळीमध्ये कवितेचा सार सांगून पुढील परिच्छेदामध्ये या दिलेल्या ओळींचा अर्थ लिहायचा. या पद्धतीने उत्तर लिहाल तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळून जातील. पुढील प्रश्न पहा. काव्य सौंदर्य आहे. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? या ओळीचा तुम्हाला कळालेला अर्थ स्पष्ट करा. मुलगी म्हणते, मी स्वयंपाकही करते, त्याचबरोबर चेंडूही खेळते, तुला ते जमेल का? तू फक्त खेळतोयस, पण माझ्यासारखा स्वयंपाक करू शकणार नाहीस. मी दोन्ही कामं करत आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्यालाही संसार आणि नोकरी ही दोन्ही चाकं चालवायची आहेत. इथे हा एक मोलाचा संदेश कवयित्रीने दिलेला आहे. पुढे पाहूयात आपण. पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कृती सोडवायची आहेत. इथे वस्तू आणि दुसरी कविता दिलेली आहे, खोद आणखी थोडेसे. या दोन्हींपैकी एक कविता आपल्याला निवडायची आहे आणि त्यावर आधारित प्रश्नोत्तर सोडवायचे आहेत. जर तुम्ही वस्तू कविता निवडली तर वस्तूचे कवी लिहा, त्याचबरोबर या कवितेतून मिळणारा संदेश लिहा आणि त्याचबरोबर कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. जर तुम्ही खोद आणखी थोडेसेही कविता निवडली तर त्याच कवितेवर आधारित या तीनही प्रश्नांची उत्तरे लिहा. परंतु वस्तू कवितेतील 2 प्रश्नांची उत्तरं, त्याचबरोबर खोद आणखी थोडेसे मधील 2 प्रश्नांची उत्तरं असं करू नका. तुम्हाला जेवढं येतं आहे, या कवितेतलं थोडं, त्या कवितेतलं थोडं, यांचे एकत्रित करून मार्क्स मिळणार नाहीत. पुढील प्रश्न आहे, पुढील काव्यपंक्तींचं रसग्रहण करा. इथे आपल्याला उत्तम लक्षण कवितेमधील ओळी दिलेल्या आहेत. त्यामुळे या ओळींचं रसग्रहण लिहित असताना किंवा कोणतंही रसग्रहण लिहित असताना प्रथम 3 परिच्छेदामध्ये आपण उत्तर लिहिणार आहोत, हे लक्षात घ्या. पहिल्या परिच्छेदामध्ये आपण कवी, कवितेचं नाव आणि कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे याचा उल्लेख करून त्यानंतर 1-2 ओळींमध्ये कवितेचा सार पहिल्या परिच्छेदामध्ये लिहिणार आहोत. दुसऱ्या परिच्छेदामध्ये दिलेल्या या ओळींचा अर्थ लिहा आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्याला कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहायची आहेत, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे हा रसग्रहणाचा प्रश्न सोडवा. विभाग 3 आहे स्थूल वाचनाचा. इथे स्थूल वाचनामध्ये 3 पैकी आपल्याला 2 कृती सोडवायच्या आहेत. 3ही कृती इथे सोप्या विचारलेल्या आहेत. प्रत्येक कृतीसाठी 3 मार्क्स असतील. तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर चांगलं येत आहे तो प्रश्न निवडा आणि त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे. पुढील विभाग आहे भाषा अभ्यासाचा. इथे आपल्याला दिसेल आणि व्याकरण घटकांवर आधारित इथे कृती देण्यात आलेल्या आहेत आणि आपण त्या आता सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे, खालील सामासिक शब्दांचा समास ओळखा. इथे सामासिक शब्दांचा कॉलम आहे आणि आपल्याला इथे समास ओळखायचा आहे. पहिला सामासिक शब्द आहे बापलेक आणि याचं उत्तर आहे इतरेतर द्वंद्व समास. दुसरा आहे पंचखाद्य, याचं उत्तर आहे द्विगु समास. तिसरा आहे महाराष्ट्र, याचं उत्तर आहे कर्मधारय समास. आणि चौथा आहे पालापाचोळा, याचं उत्तर आहे समाहार द्वंद्व समास. आता आपण पुढील प्रश्न पाहूयात. यामध्ये आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे. इथे शब्द दिलेले आहेत
आणि प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द कोणते आणि ते त्या त्या रकान्यात लिहायचे आहेत. प्रत्यय घटितमध्ये येतोय प्रथम आपल्याला शब्द चढाई इथे येईल. त्यानंतर उपसर्ग घटितमध्ये बेफिकीर आणि आजन्म यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. आणि अभ्यस्तमध्ये निळे निळे हा शब्द येईल. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रत्येक योग्य उत्तरास अर्धा मार्क मिळणार आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग करा. गुण आहेत 40. इथे 4 वाक्प्रचार देण्यात आलेले आहेत. पहिला वाक्प्रचार आहे अचंबित होणे, म्हणजेच आश्चर्यचकित होणे, आणि त्याचा योग्य वाक्यात उपयोग करा. अर्थास 1 गुण आणि वाक्यात उपयोगास 1 गुण असे मार्क विभागले जातील. दुसरा आहे पित्त खवळणे, म्हणजे खूप रागावणे. ससे होलपट होणे, म्हणजे जगण्यासाठी संघर्ष करणे. आणि पुढचा आहे कसब दाखविणे. कसब दाखविणे म्हणजे कौशल्य दाखविणे. अशा प्रकारे ते उत्तर लिहा. पुढे जाऊयात आपण. भाषिक घटकांवर आधारित कृती करायच्या आहेत आपल्याला. पहिला शब्द आपल्याला प्रश्न दिलेला आहे, खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. यामध्ये पहिला शब्द आहे पृथ्वी, दुसरा शब्द आहे श्रम, आणि आपल्याला या दोन्ही शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. पृथ्वी म्हणजे अवनी आणि श्रम म्हणजे कष्ट. पुढे जाऊयात. खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये पहिला शब्द आहे सजातीय, याला विजातीय म्हणा. आणि पुढील शब्द आहे तक्रार, इथे बिन तक्रार म्हणा किंवा प्रशंसा, स्तुती असं म्हणालात तरी मार्क्स मिळून जातील. पुढील प्रश्न आहे, दर वर्षाला प्रसिद्ध होणारे शब्द, म्हणजेच खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहायचा आहे. 1 गुणासाठी आहे. दरवर्षी प्रसिद्ध होणारं, वार्षिक अंक, खूप आयुष्य असलेला, दीर्घायुषी, आणि चित्र काढणारा जो कोणी असतो तो चित्रकार. अशा प्रकारे उत्तरं लिहायची आहेत. पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण. पहिला प्रश्न आहे, खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. नगरपालिका हा शब्द दिलेला आहे आणि यासाठी अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. नगर, पालिका, महानगर असाही होऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे शब्द तयार करायचे आहेत. प्रत्येक शब्दासाठी अर्धा गुण असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे त्यामध्ये अचूक शब्द ओळखायचे आहेत. या ठिकाणी हा 2 नंबरचा दुरंगी शब्द अचूक आहे. इथे 1 नंबरचा निखालस, इथे शिरोधार्य, इथे आपल्याला दिसतोय 4 नंबरचा. त्यानंतर सार्वजनिक, याच्यामध्ये पहिला शब्द बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे विघ्न. विघ्न यामध्ये आपल्याला 2 नंबरचा विघ्न शब्द बरोबर दिसत आहे. पुढील प्रश्न पाहू. गृहस्थ, यामध्ये 2 नंबरचा गृहस्थ हा बरोबर शब्द आहे. पुढील प्रश्न आहे विरामचिन्हे. खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. इथे जे पहिलं विरामचिन्ह दिलेलं आहे ते अर्धविरामचिन्ह आहे आणि दुसरं विरामचिन्ह आहे ते दुहेरी अवतरण चिन्ह आहे. आपण पुढील प्रश्न पाहूयात. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. म्हणजेच आपल्याला पारिभाषिक शब्द लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे झोन, यासाठी विभाग किंवा परिमंडल. प्रेसनोट यासाठी प्रसिद्ध पत्रक हा शब्द आहे. अशा प्रकारे हे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. हे पूर्ण मराठीतच शब्द असायला हवेत. पुढील प्रश्न पाहूयात. उपयोजित लेखनाचा आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालील निवेदन वाचा आणि त्याखालील कोणतीही कृती सोडवा. इथे आपल्याला माहिती देण्यात आली आहे. पत्रलेखनासाठी नवभारत विद्यालय आयोजित वक्तृत्व स्पर्धा, तारीख दिलेली आहे. त्याचबरोबर परीक्षकाचं नाव आणि पत्ताही देण्यात आला आहे. आणि यासाठी जे विषय आहेत, पहिला विषय म्हणजे वर्ग प्रतिनिधी या नात्याने परीक्षक म्हणून उपस्थित राहण्यासाठी विनंती करणारं पत्र परीक्षकांना लिहायचं आहे. आणि दुसरा विषय जो आहे तो म्हणजे वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राचं अभिनंदन करणारं पत्र लिहा, असा विषय आहे. आपल्याला 2 पैकी 1 पत्र लिहायचं आहे. किंवा या दोन्ही पत्रांना किंवाचा प्रश्न असेल तो म्हणजे सारांश लेखनाचा असेल. प्रश्न 1 मधील जो अपठित उतारा आहे त्यावरील सारांश लिहायचा आहे. त्यापुढे जाऊयात आपण.
आकड्यामध्ये खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. यामध्ये आपल्याला जाहिरात देण्यात आली आहे, बातमी लेखन देण्यात आलेलं आहे आणि कथा, या 3 पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. जाहिरातीमध्ये आपल्याला योग्य शब्दांचा उपयोग करून आकर्षक जाहिरात करायची आहे. यामध्ये पाऊस, रेनकोट, छत्री, पाण्याची बाटली, डबा, पिशवी आणि महत्त्वाचं म्हणजे दुकानाचं नावसुद्धा देण्यात आलेलं आहे. हेच नाव आपल्याला जाहिरातीमध्ये द्यायचं आहे. तुम्ही जे मनाने नाव देता ते देऊ नका आणि याची सुंदर आकर्षक जाहिरात करायची आहे. किंवा पुढील विषयावर बातमी लिहा. इथे सामाजिक रक्षाबंधन हा विषय दिलेला आहे आणि यावर आपल्याला बातमी लिहायची आहे. किंवा कथालेखन, यासाठी आपल्याला शीर्षक देण्यात आलं आहे, कष्टाची भाकरी हीच खरी सुखाची भाकरी हा विषय दिला आहे आणि यावर आधारित आपल्याला कथा लिहायची आहे. पुढील प्रश्न आहे, खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. यामध्ये आपल्याला प्रसंगलेखन, आत्मकथन आणि वैचारिक निबंध हे 3 प्रकार दिलेले आहेत. प्रथम आपण प्रसंग लेखनाबद्दल पाहूयात. प्रसंग लेखनासाठी अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर आपल्याला निबंध लिहायचा आहे आणि प्रसंग लिहायचा आहे. त्यासाठी आपल्याला मुद्देसुद्धा देण्यात आलेले आहेत. त्या मुद्द्यांचा आपण वापर करायचा आहे. आत्मकथनासाठी विषय आहे शेतकऱ्याचं मनोगत आणि त्यासाठी दोन्ही बाजूंना आपल्याला मुद्दे देण्यात आले आहेत. त्या मुद्द्यांचा वापर करून आपण आत्मकथन लिहायचं आहे. त्यानंतर पुढील विषय आहे वैचारिक निबंध. वृक्ष संवर्धन काळाची गरज या विषयावर आपण निबंध लिहायचा आहे. तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.